बर्थडे बॉयचं आगमन झालंय. इथं 1.5 किलो चिकन घेतलंय आणि आम्ही बनवणार आहे चिकन 65. त्याच्यासाठी हळद, त्यानंतर लाल तिखट, धने पूड आणि सगळं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. चवीपुरतं मीठ, 4 चम्मच लागेल ना, आपल्याला थोडं मीठ जास्त लागते ना. त्यानंतर इथं मी मिक्सरमधनं अद्रक लसूणची पेस्ट काढली आहे, ती साधारण 1-2 चमचे घेते. त्यानंतर हाफ लेमन, बास होईल कारण लेमनची साईज खूप मोठी आहे. त्यानंतर आपल्याला हे सगळं पहिल्यांदा मी मिक्स करते आणि हाफ KGला आपल्याला एक टाकायचं असतं. तर इथं मी हे घेतले 1.5 किलो, त्याच्यात 3 अंडे, माहीत नाही बा. आणि आता हे सगळं मी पहिल्या हातानं सगळं मिक्स करणार. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. अवतारावरनं जाऊ नका कारण आज सकाळपासून आमच्याकडे भरपूर सारे पाहुणे आले आणि आता मी किती स्वयंपाक केला तरी ते काय कमीच पडत होतं. 2 वेळा स्वयंपाक केला, आता ही 3rd टाईम आहे. आणि चला आता आज आहे भैयाचा बर्थडे. टायटलवरनं तुम्हाला समजलंच असेल, भैया होता आजीसोबत हॉस्पिटलमध्ये, तो आत्ताच आला आहे. आणि तोपर्यंत आम्ही म्हटलं चला बर्थडेचं प्रिपरेशन करूया. तर इथे ना मी हे चिकन घेतलं, हे मॅरिनेट करून ठेवलं आहे, याची बिर्याणी बनवणार आहेत. आणि इकडे हे 1.5 किलो चिकन घेतलं आहे, याचं आम्ही बनवणार आहे चिकन 65. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला रेसिपी ऑलरेडी सुरू आहे. आज आहे भैया मामाचा बर्थडे, शुभूचा. थोड्या वेळ भैया मामाला भेटवतो. आणि भैया मामाला गिफ्ट काय देणार आहे? आणलंय का तू गिफ्ट? बच्चा का आण काहीतरी मामाला गिफ्ट. काय आहे? फ्रीज मधलं घे. याच्यात ना मी आता टाकते कॉर्नफ्लॉवर 1 चमचा आणि मैदा 2 चमचे, असं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. आणि ह्याला जो बाइंडिंगसाठी हे आपण टाकतो आहे, त्याच्यामुळे जसं लागेल तसं मी वरती घेणार आहे. तर चला, सध्या तर मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 4 चमचे मैदा घेतला आहे. आणि त्यातनं थोडंसं आमच्याकडे इथे तांदळाचं पीठ होतं, ते पण टाकते. तांदळाच्या पिठाने मस्त ते कुरकुरा होतं म्हणतात. ते घरी केलं आहे सामूला तयार. हो सांगू, 1 स्पून असेल, फार नाही आहे, जेवढं आहे तेवढं घेते. आता हे सगळं एकदम मिक्स करते आणि जर मला वाटलं तर परत मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेते. तुझा बर्थडे आज कुणाचा बर्थडे? पण नीट सांग, बर्थडे कुणाचा आहे? हा, पप्पाचा आहे. पप्पाचा आहे, पप्पाचा आहे. तुझ्या पप्पाचा आहे ना? तुझ्या पप्पाचा बर्थडे आहे ना? बरं ठीक आहे, तुझाच आहे. आपण परत एकदा करू तुझा बर्थडे. मला थांबलाच नाही तुम्ही बर्थडे करायला की नाही? होय, मी नसतानाच बर्थडे केला तुम्ही की नाही? मला थांबला नाही ना तू बर्थडे करायला बच्चा. ए बच्चा, गेलं गिफ्ट गेलं. काय करा. त्यानंतर आता अश्विनी फ्राय करते. आणि अशा प्रकारे आपले चिकन 65 रेडी आहे. खूप टेस्टी झालं. अश्विनी फ्राय केलं नक्की झालं पण अश्विनी. मीठ तिखट सगळं झालं का? वय ना बाई तर होय.
नवऱ्याचा बर्थडे मग काय विशेष? आज अश्विनीकडनं पार्टी आहे नवऱ्याच्या बर्थडेमुळे. हो ना, चिकनची छान झालं ना. रेसिपी शेअर केली आहे. तू माझं जेवण करतोय, शुभूसाठी घेऊन चालली आहे. अजून बाकीचे आम्ही सगळे जेवायचे. थंड थंड नाही आहे. आणि बच्चा बिर्याणी, आणि तुला पार्टी पाहिजे होती ना, मग कोल्ड्रिंक पण दिलं असतं मी. नको बरं ठीक आहे, बिर्याणी तरी संपव. काय तर माझी आजी म्हणजेच बाई आजारी आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तर भैया ना तिच्यासोबतच तिथं हॉस्पिटलमध्ये होता. भैया आणि माझी लहानी आत्या दोघं. तर आज बड्डे होता, त्याच्यामुळे मग आज त्याला बोलून घेतलं. म्हटलं बड्डेच्या दिवशी तरी घरी ये. तर अश्विनीची इच्छा होती, मग तो पण आला आणि मग त्याच्यामुळे मस्त बड्डे अरेंज केला. तर अश्विनीचंच हे सगळं प्लॅन होतं की भैया, आणि ती माहेरी गेली विशेष म्हणजे, आणि थोडं काही काम असेल, भैयाचा बड्डे म्हणून आले. काल मामाकडे जायचं होतं म्हणून आली. जवळ माहेर असलं ना तरी हाच फायदा असतो की पटकन जा पटकन या. पण तिला राहायला भेटत नाही. काय असेल की आम्ही लगेच फोन करून अश्विनी ये, ती येते, मग वाटल्यास परत जाते किंवा राहते. तिलाही करमत नाही तिकडे, तिला इकडची सवय लागली आहे पहिल्यापासून इकडे राहिलेली. तर तिलाही जास्ती करून इकडेच आवडतं आणि आम्ही सगळे असल्यावर तर मग तर जास्तीच. तर ती पण आलेली होती. मग भैयाचा बड्डे होता माझा, मी मस्त प्लॅन केला. आज भरपूर पाहुणेही आले. त्याच्यात सानिकाचा मावस भाऊ आला होता, निकिताचा भाऊ आला होता, आणखी 1-2-3 पाहुणे आले होते. त्याच्यामुळे दिवस आमचा सगळ्यांसोबत गप्पा मारण्यात, भेटण्यात, बोलण्यातच गेला होता. पण बड्डे होता त्याच्यामुळे म्हटलं चला आता प्रिपरेशन करूया मस्त बड्डेचं. आणि आम्ही संध्याकाळी मला वाटतं 5-6 वाजता सगळं ठरवलं आणि तिथून पुढं सगळं तयारी केली. आधी बाहेर जायचं का घरी बड्डे करायचं ह्याच्यावर खूप सारं डिस्कशन झालं. परत बाहेर जायचं, तर मग आता उशीर झाला हे सगळं ठरवून म्हटलं जाऊ द्या आता आपण घरीच मस्त नियोजन करूया. म्हणून चिकन 65 आणि बिर्याणी बनवण्याचं ठरवलं आणि मस्त दोन्ही बेत झाले. दोन्ही छान बनवलं. तर 65ची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केली. खूप झटपट आणि इझी पटकन होतं. आणि इथे ना मी त्याच्यासाठी काहीतरी बोलते, मस्त गाणं बोलते. त्यालाही भारी वाटलं, सगळे हसत होते ते गाणं बघून. आणि सगळ्यांनी आम्ही त्याला गिफ्ट दिले, छान छान फोटो काढले त्याच्यासोबत. आणि त्याला सगळ्यात जास्त शिवायचं गिफ्ट आवडलं. शिवायने त्याच्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं. दरवेळी त्याला गिफ्ट भेटतात, तर म्हटलं ह्यावेळेस तू तरी दे मामाला गिफ्ट. मग काय देऊ मग त्याला सुचवलं पेन दे, मग त्याचा फेवरेट पेन दिला. पुढं आहेच ते सगळं. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण नंतर कमेंटमध्ये सांगा. आता इथे भैयाचं केक कटिंग वगैरे सुरू आहे आणि आम्ही जेवढे नेहमी असतो तेवढे सगळे घरी आहेतच. आणि एवढ्या सगळ्यात मस्त सेलिब्रेशन करूया आणि भैयाचा दिवस आजचं अजूनच स्पेशल करूया. तर तुम्ही सगळे त्याला ब्लेसिंग देणार आहे त्याच्यासाठी आधीच थँक्यू सो मच. इथं गेस करतायत बाबा गिफ्ट कॅडबरी दिलं असेल म्हणताय, कोणी म्हणते परफ्यूम, कोणी काय काय. आणि आम्ही सगळे हसत होतो. तर अजिंक्य मामाने व्यवस्थित गेस केलं. तो म्हटला पेन असणार आणि शिवाय बोलला राईट. आणि सगळ्यांनी काय काय गिफ्ट दिले ते पण मी तुम्हाला दाखवलं आहे. मजा आली हा व्हिडिओ शूट करताना आणि भैयाच्या बड्डेची मजा मस्ती पाहताना. आणि हे सगळं आता मी परत एकदा एन्जॉय करते का तर व्हिडिओ एडिटिंग चालू आहे त्यामुळे. असं असतं काय? हो हां तसं असतं का? मग आता झालं तुझा बड्डे झाला की मामींना घड्याळ देऊन टाक तुझं. तसंच करू आपण. बर चला आता का पक्के आरव झोपला गेले करू. नाही ना मामाचा बर्थडे आहे ना, दोघांनी मिळून दोघांनी आरवला टू यू हॅपी बर्थडे. मामाला पहिले दे एक बाईट. बर जाऊ दे, तू विचार कर तर मामा भरवतो तुला. पप्पाचा फोटो काढू का एक? बरवा के गिफ्ट आपले गिफ्ट जोडीने फोटो काढा गिफ्ट देऊन. मस्त. अरे चमचा खराब होतोय ना, आम्हाला राहून दे ना चांगला.
नाही बोट नको माझे. चला चला मस्त थांबा. हा चला अय्या गिफ्ट जोडीने गिफ्ट द्या द्या द्या. बापरे द्यायचं आहे दुकानात ते उगा फोटो साठी आणलं होता. तुझं गिफ्ट दे ना अशोने आण ना तुझं पिशवी. ये थांबे नकोय असं नकोय. काय दिले हा मामीने शर्ट दिला आपलं गिफ्ट राहिलं. ए थांबे बर बर हा व्हिडिओ. आज तू बाईकडे बाईची सेवा करतोय. बाईचा आशीर्वाद तर तुझ्यासोबत आहेच. आमचा पण आशीर्वाद आहे. कसं वाटलं तुला एक छोटंसं सरप्राईज म्हणलं तुझ्यासाठी? एकदम भारी सरप्राईज होतं पण मला सगळ्यात जास्त शिवायचं होतं. हो अच्छा असं आहे का? बायकोनी लयच प्रिपरेशन केलं तर बर्थडेसाठी तुझ्या पार्टीसाठी पैसा दिला होय. हे पेन आवडलं मला शिवायला पहिल्यापासून आवडतं म्हणून शिवायला ठेवता. होय सानू माऊनी सांगितलं त्याला तुझा फेवरेट पेन आहे म्हणून. सगळ्यांचे होय सगळ्यांचे आभार. त्यांचे आभार. बर आणि सगळे आता व्हिडिओ मध्ये तुला सगळे हॅपी बर्थडे म्हणतील त्याच्यासाठी पण थँक्यू बोल सगळ्यांना. चालेल मग अश्विनी कसं वाटतं आज नवऱ्याच्या बर्थडे बद्दल? एवढं छान तू अरेंज केलं पार्टी अरेंज केली अश्विनीनं होय. भारी इकडे बघून अजून काय हा माझ्या गिफ्टचं नाव नाही घेतलं. बाण त्याला बाण त्याला बाण. तू दिलंच नाही ना सगळ्यांसमोर गिफ्ट तुझं दिलं का? निकिता दिराला एवढं छान गिफ्ट दिलं भारी वाटलं. मला हे अपेक्षित नव्हतं म्हणजे सरप्राईज होतं मला पण माहित नव्हतं तुम्ही केलेलं एवढं. हां त्याबद्दल धन्यवाद. बायकोनी लयच अरेंजमेंट केली आज. बायकोनी चिकनची तयारी होय. सानू काय म्हणणार भावाच्या बर्थडे बद्दल? सानूने पण छान सरप्राईज गिफ्ट दिलं. त्यांचं गिफ्ट यायला लागलं शुभ मुहूर्त. हां यष्टनी येत आहे सध्या नाही का? आणलं 2-3 आणल्या हां म्हणजे बाकी नाही परत दिल्या काय? मला बनवून दिलं होय. हा ना भैया शेठ बद्दल बोला ना चांगलं काहीतरी. बायासाहेब औरंगाबाद आल्याबद्दल धन्यवाद. बर्थडे साठी तू काय बोलणार? हो पार्टी बाकी आहे अभी तो पार्टी सुरू हुई है. चला करायची पार्टी. सगळ्यांना केक घ्या ना थोडं थोडं. छान झाला बर्थडे आणि जरा छान. आमच्या ताई साहेबांनी सगळं अरेंजमेंट केलं. आम्ही नाही केलं त्या तुझ्या धन्यवाद ताई बायकोंनी साहेबाचं. केलं. बायकोंनी बायकोंनी नाही केलं, सगळं बायकोंनी तर म्हणलं होतं आपण हॉटेललाच जाऊ पण म्हणलं नको आपण घरीच अरेंजमेंट करूया. तर चला छान बर्थडे झाला. छान मोठा हो यशस्वी हो. कामधंदे छान करा. सगळ्यांना खुश ठेवा. सगळ्यांना जपा. आणि हे माझं पेन सगळ्यात भारी. हो सगळ्यात माझं फेवरेट गिफ्ट. प्रकारे बायकोचं गिफ्ट लगेच परिधान करण्यात आलेलं आहे. चला आता घ्या जेवायला. चलो कशी झाली? काय काय माझं परी के बाद